Audio Jungle. माया लावताना लाव मन भरून घडी भरासाठी ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये. तर भाऊनो, आता सुरुवातीलाच तुम्ही आपला डेमो बघितला आहे किंवा स्क्रीनवर बघत असाल. ओके, तर यार आता अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर खूप सोपा असणार आहे. व्हिडिओला फक्त तुम्ही पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण सांगितलेलं आहे, समजून जाणार आहे. काही विषय नाही, फक्त तुम्ही व्हिडिओला यार पूर्ण बघायचा आहे. कारण की खूप सारे लोक यार व्हिडिओला पूर्ण पाहत नाही, तर त्यामुळे यार व्हिडिओ आपल्या जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं करायचं नाही, व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास यार व्हिडिओला एक लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की इथं रोजच आपण अशाच प्रकारचे यार नवीन व्हिडिओ बनवतच असतो. त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. सोबतच भावानो, व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तिथे सर्व मटेरियल भेटून जाईल, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. सोबतच भावानो, या दोन प्रीसेट भेटून जाणार आहे तुम्हाला. या दोन्ही प्रीसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. कारण की व्हिडिओ आपण अलाइट मोशनच बनवणार आहे. आणि जर का अलाइट मोशन नसेल तर आपल्या टेलिग्राममध्ये पिनड मेसेजमध्ये अलाइट मोशन दिलेले आहे, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. ओके, त्यानंतर बघा, आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे. ठीक आहे, आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता मी 2 इमेजेस तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी ॲड करून ठेवलेली आहे. ओके, सॉरी 3 इमेज. तर आता आपल्याला करायचं यामध्ये काय आहे, तर जस्ट तुम्हाला हे जे इमेज नको असेल दुसरं कोणतं ॲड करून घ्यायचं असेल, सोपं असणार आहे. या वरी दिलेल्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. खाली कलर अँड फिलचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून वरती स्टारवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या, जो कोणती तुम्ही इमेजेस या ठिकाणी ॲड करत असणार आहे त्या इमेजची साईज 4.5च्या रेशोमध्ये असणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर इमेज सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने. आता बघू शकता इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती प्लसचं बटन दिलं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी चेंज झालेला आहे. त्याचप्रकारे तुम्हाला मधातल्या इमेजमध्ये क्लिक करून कलर फिलचा वापर करून आपल्याला सेम पद्धतीने या पण ठिकाणी तोच इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आणि सर्वात खाली जे असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही दुसरा कुठला एक तुमचा स्वतःचा किंवा दुसऱ्या कुठल्या मॉडेलचा तुम्ही अशा पद्धतीने इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आता इमेज ॲड करून घेतल्याच्या नंतर बघू शकता आपला इफेक्ट काही अशा पद्धतीने खूप भारी या ठिकाणी लागून जाईल भाऊनो. ठीक आहे, आता इतकं झाल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर 8:07पर्यंत यायचं आहे. आता प्लसचं बटन दिलं, त्यावर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. या बाणावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर बस तुम्हाला आता अशा पद्धतीने यार सर्व बीटनुसार सर्व इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी मी सर्व इमेजेस बीटनुसार ॲड करून घेतो आणि नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ओके, तर बघू शकता भाऊनो, या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. ठीक आहे, तर आता सर्व लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घेतल्याच्या नंतर भाऊनो आपल्याला करायचं काय, तुम्हाला पुढे यायचं आहे. आणि पुढे बघू शकता आपण या ठिकाणी 12 सेकंदापर्यंत जे काय 2 डबल बीट ॲड करून ठेवलेले आहेत भाऊनो. ठीक आहे, त्याच्या अगोदरचा आणि त्याच्यानंतरचा इमेज जे तुमचा असणार आहे ते सेम असायला पाहिजे भाऊनो. ठीक आहे, तर आता बघू शकता माझं इथलं वेगळं आहे. ठीक आहे, तर याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं तर बघू शकता या ठिकाणी ठीक आहे डबल बीटच्या अगोदरचा आणि नंतरचा इमेज सेम लावलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण डबल बीटच्या अगोदरचा आणि डबल बीटच्या नंतरचा इमेज मी सेम लावलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त अशा पद्धतीचे सर्व इमेजेस सेम लावून घ्यायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी माझा सेम तर मी लावलो नाही, पण असा सारखा इमेज दिसायल्यासारखा वाटायला ओके मला, त्यामुळे मी काही त्या ठिकाणी चेंज केलं नाही. बट तुम्हाला डबल बीटच्या अगोदर आणि नंतरचा जे इमेज तुम्ही लावणार आहोत तो एकच लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर 12 सेकंदाच्या अगोदरही आपल्याला करायचं आहे. नंतर तर आपल्याला बीटनुसार सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, आता अशा पद्धतीने तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला सरळ इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे. सेकीपॅकला आपल्या ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला अशा पद्धतीने काही 3 इमेज आणि 3 CC प्रीसेट दिले असणार आहे भाऊनो. ठीक आहे, तर आता आपल्याला करायचं काय, बघू शकता या ठिकाणी जे काही सुरुवातीचा इमेज असणार आहे भाऊनो. ठीक आहे, आपल्याला तर त्याऐवजी आधी जे का तुम्ही 2 नंबरचा जे तुम्हाला इमेज दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे.
आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर भाऊ आपल्याला करायचं काय, तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपले काय अशा पद्धतीचे बीट असणार आहे आणि त्याच्यानंतर जे इमेज असणार आहे भाऊ आपल्याला, ठीक आहे, अशा पद्धतीने. तर आपल्याला करायचं काय, यामध्ये बघू शकता हे जे डबल बीटच्या पुढे जे मी तुम्हाला इमेज ॲड करून दिलं त्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला डबल बीटपाशी यायचं आहे आणि याच्या पुढे जे इमेज आपण लावलं असणार आहे त्याला तुम्हाला हवाला इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 13 सेकंदापर्यंत एक वेळेस येऊन आपल्याला हा जे इमेज आहे हा जे इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. 3 इमेजेसला पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथून जस्ट बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपल्या सेकीपॅकला ओपन करायचं आहे. आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर भाऊ तुम्हाला काय करायचं आहे, जे लास्टचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं, कॉपी इफेक्ट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपल्या चालू प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि आता भाऊ चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. ओके, पुढे आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी खूप लहान लहान आपले बीट असणार आहे. तर हे तुम्हाला सर्व इमेज सोडून द्यायचे आहे. पुढे जे काय आता मी तुम्हाला जे डबल बीट ॲड करून दिली असणार आहे 16 सेकंदापासून पुढे, तर त्या समोरील इमेजेसला आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. तर जितके पण आता मी तुम्हाला डबल बीट ॲड करून दिले असणार आहे यापुढे, तर त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा जी इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्या भाऊ, ठीक आहे, शेवटपर्यंत. तर आता काय या ठिकाणी मी तुम्हाला सर्व पेस्ट करून दाखवत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या. ओके, तर या ठिकाणी मी शेवटपर्यंत हे जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने अप्लाय करून घेतलेला आहे भाऊ, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे, सेकीपॅकला ओपन करायचं आहे आणि सेकीपॅकमध्ये जे काय सुरुवातीचा इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. सोबतच यावर दिलेल्या 3 CC प्रीसेट अशा पद्धतीने इथून आपल्याला कॉपी 3 लेअर करून घ्यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सुरुवातीलाच येऊन भावनं आपल्याला पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेम लास्टला जायचं आहे. लास्टला गेल्याच्यानंतर या 3 CC प्रेसला अशा पद्धतीने सले करून लास्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. आपला HDRचा इफेक्ट या ठिकाणी लागून जाईल. ओके, त्यानंतर भाऊ आपल्याला करायचं काय, या ठिकाणी यायचं आहे. आता बाकी आपले जितके काही इमेजेस राहिले होते, ठीक आहे, तर त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे. त्यासाठी इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. बस तुम्हाला आता अशा पद्धतीने जितके पण आपले इमेजेस राहिले होते त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊ, ठीक आहे. तर चला या ठिकाणी मी आता सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घेतल्याच्या नंतर पुढची प्रोसेस सांगतो, ठीक आहे. ओके, तर बघू शकता भाऊ या ठिकाणी मी सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो ॲड करून घेतलेला आहे, ठीक आहे. आता इतकं सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे. खाली हा जे रेक्टँगल मी तुम्हाला दिला असणार आहे, म्हणजे सॉरी, इथून आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. अलाइट मोशनमध्येच असणार आहे तो. त्यानंतर लास्टला येऊन अशा पद्धतीने ते रेक्टँगल वाढून घ्यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रीच टू कंपोज रे केल्याच्या नंतर आपल्याला कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे. कलर नन करायचा आहे याच्यावर अशा पद्धतीने आणि बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे. स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला थोडंसं तुम्हाला वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. 20पर्यंत तुम्ही वाढू शकता. आपल्या या ठिकाणी बॉर्डर ॲड होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर भाऊनं जे मी तुम्हाला PNG ते वगैरे दिले असणार आहे तो ॲड करून तुमचा एक छोटासा मस्त छानपैकी एक लोगो लावून घ्यायचा आहे. आता लोगो लावल्याच्यानंतर व्हिडिओला सेव्ह करायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओची साईज तुम्हाला 720 ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि एक्सपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर इतका सोपा व्हिडिओ होता, आपल्याला तुम्हाला आवडला असेल, एक लाईक झालंच पाहिजे. बाय.